तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारी बातमी समोर येते। पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवडा खुल्या कारागृहातून पुन्हा एकदा एका कैद्याने पलायन केले। विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसातील ही दुसरी घटना असून यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पुण्याच्या येरवडा खुल्या कारागृहात सध्या नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी जनार्दन शंकर अडसुळे याने मंगळवारी दुपारी 2 ते 4 च्या सुमारास सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पळ काढला। जनार्दन अडसुळे हा भवानी पेठेतील काशेवाडी परिसराचा रहिवासी असून 2017 मधील एका खुनाच्या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली होती। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना ताजी असतानाच 2 दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील संतोष लक्ष्मण भिंगारे हा कैदी देखील याच पद्धतीने पसार झाला होता। कारागृहाच्या शेतीत मोबाईल सापडल्यानंतर चौकशीच्या भीतीने भिंगारे याने पळ काढला होता। एका पाठोपाठ एक 2 कैदी पळाल्याने जेल मधील शिस्त आणि सुरक्षेचा बोजावार उडाल्याचं स्पष्ट दिसतंय। या प्रकरणी आता येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र भर दिवसा कैदी पळून जातात कसे? सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांचा वचक संपला आहे का? आणि येरवडा कारागृह आता कैद्यांसाठी पळवाट बनत आहे का? असे अनेक प्रश्न पुणेकर विचारत आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।